पुणे नाशिक महामार्गावर आज क्रांती दिन चक्काजाम आंदोलन होणार आहे। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे सरळ मार्गे असताना तो मार्ग अहिल्यानगर मार्गे केल्यानं पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील ग्रामस्थ आक्रमक झालेत। चाकण, राजगुरुनगर, मंचर, जुन्नर, संगमनेर या तालुक्यात एकाच वेळी रास्ता रोको केला जाणार आहे। पुणे रेल्वे सरळ मार्गेच व्हावी यासाठी नाशिक पासून थेट पुण्यापर्यंत ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे। आणि आता जर बघितलं तर गोंदे या ठिकाणी सुद्धा आता चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। सिन्नर पासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेला हा गोंदे फाटा आहे। वरील बाजू जर बघितली तर हा समृद्धी महामार्ग आहे आणि थेट नागपूरच्या दिशेने जातो मुंबईहून। त्याच्या खाली या ठिकाणी आता हे आंदोलन केलं जात आहे। हातामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे फलक घेऊन अनेक या परिसरातले पंचक्रोशीतले जे नागरिक आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि या सगळ्या अनुषंगाने जर बघितलं तर आता सध्याच्या घडीला या ठिकाणी हे जे सगळे शेतकरी आहेत यांनी हा चक्काजाम जो आहे तो सुरू केलेला आहे। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की या ठिकाणी खासदार राजाभाऊ वाजे असतील, आमदार सत्यजित तांबे असतील, हे सुद्धा या ठिकाणी आंदोलनासाठी पोहोचलेले आहेत। जे सगळे आंदोलक आहेत ते आंदोलक आता या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र व्यासपीठावर या ठिकाणी आमदार सत्यजित तांबे आणि त्यासोबतच खासदार आपल्यावर आज आलेली आहे। आज चाकणमध्ये रास्ता रोको आहे, पुणे जिल्ह्यामध्ये आहे, संगमनेरला आहे, सिन्नरला आहे। खरं आहे, मान्य आहे मला। मी खरं तर या निमित्ताने या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या सगळ्यांची माफी मागतो की आमच्यामुळे तुम्हाला ताण झाला, प्रशासनाला ताण झाला, प्रशासनाला रस्ते वळून वळून तिकडून गाड्या काढून द्यावा लागल्या, आमच्या लोकांना थांबवावं लागलं। आज आमच्या कितीतरी गाड्या तिकडच थांबवल्या आणि कितीतरी गाड्या सिन्नर फाट्यालाच थांबवल्या। अजूनही लोक येत आहेत। खरं तर प्रशासनाने आंदोलन करू द्यायला पाहिजे होतं, शांततेच्या मार्गाने होतं, परंतु कशाची भीती। आणि मग त्या भीतीमध्ये त्यांनी आमच्या आंदोलकांना येऊ दिलं नाही। ठीक आहे, हरकत नाही, प्रशासनाने प्रशासनाचं काम करावं, आम्ही आमचं काम करणार आहे। हा जो समृद्धी महामार्ग आहे, हा जो पुणे नाशिक महामार्ग आहे, हा थांबवण्याची, लोकांचे हाल करण्याची आमची काही हौस नाही। लोकांचे हाल होऊच नाही हेच आमचं म्हणणं आहे। परंतु 2-4 तास हाल झाले तरी चालतील, पण 2-4 पिढ्यांचं जर कल्याण होत असेल तर हा रास्ता रोको इथं झालाच पाहिजे या मताचे आम्ही आहे। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा रास्ता रोको आहे। खरं तर 26 फेब्रुवारी 2024ला विधान परिषदेमध्ये ज्यावेळेस हा प्रश्न मी मांडला त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला आश्वासन दिलं की याच्यासाठी आपण एक तज्ञांची कमिटी नेमू। ती कमिटी मागच्या 8 दिवसापूर्वी म्हणजे जवळजवळ 6 महिन्यांनी नेमली गेली, तरी पण आम्ही त्यांचं स्वागत करतो। कमिटी नेमायला 6 महिने लागले, आता कमिटीला दिलेत 60 दिवस।